नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. डॉक्टरांना देव मानलं जातं, मात्र कल्याणमध्ये एका डॉक्टराचे दानवाचं रूप समोर आले. कल्याणमध्ये डॉक्टरकडून अंध दाम्पत्याच्या नवजात बाळाला विकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने एका अंध दाम्पत्याचं जन्मलेलं बाळ दुसऱ्याला विकण्यासाठी आपल्या ताब्यात ठेवलं. इतकंच नाही तर बाळाच्या आईचे दूध बंद होण्यासाठी अंध आईला गोळ्या देखील दिल्या. अनुदुर्ग धोनी असे या डॉक्टराचे नाव आहे. मोहने परिसरात डॉक्टर धोनी याचं गणपती नर्सिंग होम असे नामांकित हॉस्पिटल आहे. ही घटना समोर आल्यानंतर कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. सांगा, आता तुम्ही काय काम करता? आता सध्या मी सर ट्रेनमध्ये मागून वगैरे खातो किंवा मार्केट दुकानला येऊन आमचं कॅश कलेक्शन असतं ते करून खातो. आणि कधीतरी बायचान्स मला मालिशचं काम आलं तर मी मालिशचं काम करतो. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी दिली आहे. नमस्कार. खडकपाडा पोलीस ठाणा हद्दीमध्ये मोहने या परिसरामध्ये एक डॉक्टर हॉस्पिटलचे आहेत. एक अंध दाम्पत्य होतं. त्यांना 5 महिन्याचे 3 महिन्याचे का 4 महिने गरोदर होती. ते ॲबॉर्शनसाठी गेले. ते डॉक्टर ॲबॉर्शन करता येणार नाही म्हणून मेडिकल टर्म्सवर ते नाकारलं. त्यानंतरनं ते गर्भ तसंच राहिला आणि त्यांना एक बाळ झालं. आणि ते बाळ डॉक्टरांनी इल्लिगली दुसऱ्यांना हँडओव्हर करण्याकरिता प्रयत्न केला. त्याच्या तक्रारीवरून डॉक्टरविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जे ॲक्टप्रमाणे 81 आणि 82 सेक्शन्सप्रमाणे पुढील कारवाई करत आहोत, तपास करत आहोत. त्याप्रमाणे डॉक्टरवर ठोस कारवाई करण्यात येत आहे. धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पुणे प्राईम न्यूज.